नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी कोणत्या मतदारसंघात आपला उमेदवार द्यायचा आणि कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडायचा या धोरणानुसार संपूर्ण महाराष्ट्रात अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे। याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट देवेंद्र वाळके। दादा, मला सांगा, आज आपण या मतदारसंघातून अर्ज भरलेला आहे। हो साहेब, काय झालं माहीत आहे का, बरेच कित्येक वर्षापासून ह्या मोहोळ मतदारसंघाची परिस्थिती आहे ती बाहेरचा उमेदवार दिला जातो, हा एक पार्ट वेगळा आहे। पण माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभामध्ये सर्वसामान्य त्यांच्याकडे इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी नॉमिनेशन भरण्याची परवानगी दिलेली आहे। पण मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश सांगतील तो आम्हाला शिरसावंदी असणार आहे, कारण आम्ही जे सगळं करणार आहोत की मनोजदादाच्या आदेशानुसारच करणार आहोत। मनोजदादा जर म्हटले थांबा तर आम्ही थांबणार आहोत, मनोजदादा म्हटले तुम्ही आता ताकदीने लढा तर आम्ही ताकदीने लढणार आहोत, मनोजदादा म्हटले की आपल्याला समोरच्याला पाडायचं तर आम्ही पाडण्यासाठी स्वतः तयार आहोत। जी काय सगळी प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी करणार आहोत। मध्यंतरी दादानं असं घोषित केलं होतं की फक्त ओपन मतदारसंघातच अर्ज भरायचे, परंतु राखीव मतदारसंघात अर्ज भरायचे नाही असं त्यांनी सांगितलं होतं। मग आपण हा मोहोळ मतदारसंघ राखीव असताना देखील आपण अर्ज भरलेला आहे। नाही, त्या दिवशी आमची 26 तारखेला दादा यांच्याबरोबर मिटिंग झाली, तर दादा म्हणाले की दादांनी मार्गदर्शनामध्ये असं सांगितले की तुम्ही राखीव मतदारसंघात सुद्धा अर्ज भरून ठेवा, जर अचानक लढायचं झालं तर परत असं नको व्हायला की त्या ठिकाणी आपला उमेदवारच नाही आहे तर मग आपण कुणाला पाठिंबा द्यायचा। तर त्याच्यामुळे मनोजदादांनी सांगितल्याच्या त्यांच्या आदेशानुसारच आज आम्ही मोहोळ मतदारसंघात राखीव मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर आपण एक पदवीधर आहात, जर या मतदारसंघात आपण निवडून आला तर या मतदारसंघातला भौगोलिक असा काही म्हणजे आपला अभ्यास आहे का, किंवा काही तालुक्यातील प्रलंबित प्रश्न कोणते वाटतात तुम्हाला? साहेब, या मतदारसंघाचा विचार केला तर मोहोळ मतदारसंघ पूर्ण मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गाव आणि पंढरपूर तालुक्यातील 17 गावांचा अशा प्रकारचा मतदारसंघ आहे। तर याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्याचा पाणी प्रश्न हा सगळ्यात मूलभूत पाणी प्रश्नाची या ठिकाणी समस्या आहे, ग्रामीण भागामध्ये रस्त्याची समस्या आहे आणि ह्या दोन समस्या सर्वप्रथम मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन। पण तत्पूर्वीसुद्धा माननीय मनोजदादांनी जरांगे साहेबांनी ज्या चळवळीतून हे सगळं उभा केलेलं आहे तो मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोजदादाच्या आदेशानुसार सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्या समोर खांद्याला खांदा लावून लढण्याची पूर्ण तयारी आहे। खरं तर आपल्या पुढे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यासारखं मोठं आव्हान आहे। तसेच दुसरे दिग्गज उमेदवार माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी सिद्धी रमेश कदम ह्या देखील शरदचंद्र पवार गटातून उभे आहेत। हे खूप मोठं आव्हान आहे असं वाटत नाही आपल्याला? साहेब, अजिबात हे आव्हान वगैरे काही नाही आहे, हे फक्त परिस्थिती अशी आहे मतदारसंघाची आता की या ठिकाणी ह्या दोन्हीसुद्धा उमेदवाराला जनतेनं नाकारलेला आहे आणि उद्याची निवडणुकी जनता हाती घेणार आहे। त्याचं कारण असं आहे की जे विद्यमान आमदार अजितदादा गटाचे आहेत ते सुद्धा आमदार आहेत ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आहेत, या ठिकाणी स्थानिक नाहीत आणि रमेश कदम साहेबसुद्धा माझे आमदार हे सुद्धा या ठिकाणी स्थानिक नाहीत। त्याच्यामुळं अशी परिस्थिती वाटायला लागली की मोहोळ तालुक्यामध्ये एक तरी लायकीचा उमेदवार आहे किंवा नाही। त्याच्यामुळं अनेक वेळा आज जवळजवळ 3 टर्म झाले, 4थ्या टर्मला सुद्धा ह्या राजकीय पक्षांना प्रस्थापितांना बाहेरून उमेदवार आहेत करावं लागतो, एवढी मोठी मोहोळ तालुक्याची शोकांती आहे। ह्या सगळ्यांच्या राजकारणाला मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता फार कंटाळलेली आहे, वीट आलेला आहे ह्या असल्या राजकारणाचा। त्याच्यामुळं माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या उमेदवाराला या ठिकाणी एक संधी निर्माण झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर मनोजदादांचा आदेश होता की राखीव मतदार फक्त अर्ज भरून ठेवा। जर दादांचा आदेश आला की आपल्याला या मतदारसंघात अर्ज या मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच नाही तर काय असलं? दादाने निवडणूक लढवा म्हणून सांगितलं, आम्ही निवडणूक ताकदीनं लढणार आहोत साहेब। पण दादा जर म्हणाले तर तुम्ही थांबा, अर्ज परत घ्या, तर आम्ही त्या क्षणी आम्ही जागच्या जागेला थांबणार आहोत। मनोजदादाच्या आदेशाचं एक किंचितसुद्धा उल्लंघन आमच्याकडून होणार नाही। दादाने सांगितलं की या मतदारसंघात निवडणूक तुम्ही लढवा, तर आपली प्रचार यंत्रणा तयार आहे, कसं नियोजन नेमकं? साहेब, माझी प्रचार यंत्रणा तयार आहे, गेल्या 8 दिवसापासून फक्त आम्ही दादाच्या आदेशाची वाट बघतो। कारण का की मी वैयक्तिक टीम तयार केलेले आहेत, माझे ब्रॉडकास्टिंगचे ग्रुप तयार केलेले आहेत, या ठिकाणी लागणारी यंत्रणा, पॉम्पलेट, पत्रक सगळं पडद्यामागे रेडी करून ठेवलं आहे। फक्त आदेश आला की बटन दाबून प्रेस करून फक्त व्हायरल करणं एवढंच बाकी आहे आणि पूर्ण ताकदीनं निवडणूक आम्ही लढणार आहोत। कारण का या ठिकाणच्या असणाऱ्या संपूर्ण मतदाराला, जनतेला या ठिकाणी तिसरा पर्याय ते शोधतात आणि आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपानं ॲडव्होकेट देवेंद्र वाळके हा मोहोळ विधानसभेमध्ये तिसरा एक सक्षम पर्याय होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत।
खरं तर दादांनी सांगितलं होते की ज्या मतदारसंघातील राखीव मतदारसंघात जो उमेदवार आपल्या मराठा आरक्षणाला जो पाठिंबा देईल त्यांनी 500 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून द्यायचं आणि जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच उमेदवारानं जर आपल्याला सहकार्य केलं तर आपण त्यांचा देखील प्रचार करायचा. तसंच याच अनुषंगाने दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय की याच विधानसभा मतदारसंघातले विद्यमान आमदार यशवंत माने यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण चालू असताना त्यांनी अगदी मंत्रालय देखील बंद केलं होतं आणि अगदी राज्यपालापर्यंत या गोष्टी केल्या होत्या आणि त्यांनी तिथं धरणे आंदोलन देखील केलं होतं. मग जनता एकीकडे विद्यमान आमदारांनी जर मराठा समाजाचं काम केलं असेल आणि तुम्ही यापुढे नौके उमेदवार, मग जनता तुम्हाला कसं स्वीकारणार? साहेब, तो त्यांचा राजकीय स्टंट आहे. आज ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना त्यांची आमदारकी पुढे कशी टेकवायची किंवा कसं निवडून येण्यासाठी तो केलेला पॉलिटिकल स्टंट आहे. त्यांच्या आंदोलनानं त्यांनी मंत्रालय थांबवण्यानं आरक्षण मिळालं का? मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलं का? स्टंटबाजी करणं हा त्यांचं धोरण आहे. शेवटी स्टंटबाजी करून काही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटत नसतात किंवा आरक्षण मिळू शकत नाही. त्याच्यामुळं नुसतं स्टंट करणं आणि आरक्षणासाठी झोकून देणं ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी केलेला तो एक राजकीय स्टंट असावा. एकीकडे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या विरोधात काही वक्तव्य देखील केली होती आणि दुसरीकडे मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी खरं तर राखीव मतदारसंघ असताना देखील सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हा विषय सभागृहात देखील मांडला होता त्यांनी. साहेब, फक्त विषय मांडून चालत नाही, त्याची पूर्तता होणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये ॲक्च्युली अध्यादेश काढणं गरजेचं होतं. तसं अध्यादेश काढण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. सभागृहात विषय मांडणं हा पार्टी वेगळा आहे आणि त्याचे अध्यादेश काढणं हा पार्टी वेगळा आहे. मग ओबीसीमधून आरक्षण देण्याची नोटिफिकेशन का काढली नाही? आज ते दाजीदादा गटाचे जवळचे समर्थक आहेत, प्रतोद म्हणून ते आज काम करतात विधिमंडळामध्ये. असं असताना त्यांनी नोटिफिकेशन नाही काढलं. फक्त हा दिखावा आहे साहेब. लोकांना दाखवायचं की मला मराठा समाजाविषयी किती प्रेम आहे, आपुलकी आहे, पण प्रत्यक्षात करणे आणि कथने याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. खरं तर या मोहोळ तालुक्यातले माजी आमदार राजन पाटील एक मराठा आहेत आणि खरं तर त्यांचं या मतदारसंघावरती वर्चस्व आहे. मग जर मराठा म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्याला उमेदवारी दिली तर तो एक खूप असा मोठा एक गट आहे, तो आपल्याला साथ देईल का? साहेब, कसं आहे की ते आता कोणत्या तर राजकीय पक्षाला ते बांधील आहेत. त्याच्यामुळे त्यांची साथ मिळावी किंवा त्यांनी साथ द्यावी अशी अपेक्षा नाही. पण जो मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे जो समाज उभा आहे, जो मराठा समाज आहे, ज्या समाजाच्या मुलासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी आज मनोजदादा रात्रीचा दिवस करतात, त्यांना हे सगळं बघवत नाही, परिस्थिती पाहवत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सर्वसामान्य मतदार हा आता इथल्या नेत्याचे काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्याच्यामुळे इथल्या नेत्याची ही जी काय या ठिकाणची असणारी हुकुमशाही, दडमशाही हे सगळं झुगारून सर्वसामान्य जनता ही संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील आणि 100% जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणल्याशिवाय इथली जनता आता स्वस्त बसणार नाही. एकीकडे 3000 कोटीचा विकासाची कामं या आमदारांनी केले आणि एकीकडे फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, या दोघांची तुलना आपण कशी करू? सर, मनोजदादा जरांगे पाटलाची तुलना साहेब कोणाशीच होऊ शकत नाही. कारण का की विकासाचे कामं करणं लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम आहे. पण समाजापोटी एवढा प्रामाणिक असणारा, एवढा जिद्दीचा असणारा आणि एवढा चांगला नेता आता ह्या देशाच्या राजकारणात साहेब दुसरा कुणीही नाही. आज जेवढी किंमत माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची आहे तेवढी या देशामध्ये कोणाचीच नाही. एवढी मोठी ताकद आज मनोजदादा यांनी उभा केलेली आहे. त्याचं कारण असं आहे साहेब की त्यांच्या सभेला करोडोनं लोक येतात. वर्ल्ड रेकॉर्ड आहे साहेब, जागतिक रेकॉर्ड या ठिकाणी मनोजदादांनी केलेला आहे. कारण का की केवळ आणि केवळ त्यांच्या प्रामाणिकपणाच्या आणि मराठा समाजाला एक आरक्षण मिळवून देण्यासाठी जी तळमळ आहे, जी त्यांची जिद्द आहे, ही जिद्द ह्या महाराष्ट्रामध्ये मधील नेतेच काय देशातील कुठल्याही नेत्याजवळ ती नाही. त्याच्यामुळे माननीय मनोजदादा यांच्याबरोबर कोणाचीही तुलना साहेब होऊ शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्व समाजाला 18 पगड जातीला घेऊन जाणारा, दलित मुस्लिम असा भेदभाव न करणारा असा एकमेव आज समाजसेवक, एक संघर्ष योद्धा म्हणून मनोजदादा जरांगे पाटील हे सर्वश्रेष्ठ आहे साहेब. त्यांना जगात तोड नाही. 1,01% मतदानात ह्यावेळेस रूपांतर होणार आहे आणि दादाने जर सगळे 288 उमेदवार निवडणूक लढवायचे जाहीर केलं तर मी तुम्हाला सांगतो माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची सत्ता महाराष्ट्रावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रावर जसा 1995 साली भाजप शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा फडकला होता तसा हा भगवा झेंडा भगवानगडावर आता मेळावा झाल्यानंतर दसऱ्याचा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महाराष्ट्र राज्यावर हा 100% विधिमंडळावर हा
झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न, मनोजदादांचा आदेश हा शिरसावंत म्हणाल, जर या मतदारसंघातून लढा म्हणलं तर आपण लढणार आणि जर आपली उमेदवारी मागं घ्या म्हणलं तर आपण मागणार. येस, माननीय मनोजदादा जो आदेश देतील, लढा म्हणलं लढायचं, थांबा म्हणलं थांबायचं, एखाद्या उमेदवाराच्या विरोधात काम करलं म्हणलं करायचं. आणि या ठिकाणी आमच्या मूळ मतदारसंघातील जे आहेत की माऊलीदादा पवार आहेत, ॲडव्होकेट लाळेसाहेब आहेत, या ठिकाणी आमचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत सोमनाथ जिराऊ साहेब आहेत, त्यांनी भैरवनाथ भोसले आहेत, आमच्या गावचे सरपंच आहेत, या ठिकाणी अंबादास पाटील साहेब आहेत. ह्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं काम करायचं आणि केवळ माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जो काय आदेश असेल त्या आदेशाचं एक तीळ मात्र उल्लंघन होणार नाही, अशा पद्धतीचं यापुढं काम केलं जायचं. तर हे होते ॲडव्होकेट देवेंद्र वाळके, ज्यांनी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार त्यांनी मोहोळ राखीव मतदारसंघात अर्ज या ठिकाणी दाखल केला होता. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.